चटपटीत चवीचं वर्ष ते 2 वर्ष टिकणारं, प्रत्येक ताटाची रंगत वाढवणारं कैरीचं लोणचं प्रत्येकाच्या घरामध्ये पारंपरिक आणि पिढ्यानपिढ्या बनवलंच जातं. कारण घरच्या लोणच्याची सर विकतच्या लोणच्याला येत नाही ना. आता हेच लोणचं जास्त काळ टिकण्याकरिता कोणत्या टिप्स वापरायच्या, कोणती पद्धत वापरायची, अचूक वजनी आणि वाटीचं प्रमाण कसं घ्यायचं हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. पण त्याचसोबत माझ्या अशाही काही मैत्रिणी आहेत ज्यांच्याकडे हे लोणचं घालायला अजिबात वेळ नसतो. त्यांनी देखील कोणती पद्धत वापरायची, 2 ते 3 टप्प्यांमध्ये हे लोणचं कसं बनवायचं ते देखील मी तुम्हाला सांगितलंय. म्हणजेच काय तर लोणच्याचं जे प्रीमिक्स आहे ना, ते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवलंय. सेम प्रीमिक्स तुम्ही आवळा, लिंबू, मिरची या संपूर्ण लोणच्याच्या मसाल्यांकरिता देखील वापरू शकता. चला तर मग आज बघूयात 2 काय 3 वर्षही अजिबात बुरशी न लागता रंगही अगदी जसून तसाच टिकून राहील याकरिता परफेक्ट प्रमाणासह भरपूर काळापर्यंत टिकणारं चटपटीत चटकदार लोणचं. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वांत अगोदर आपण लोणच्याकरिताची कैरी कशी निवडायची ते बघूयात. तर जास्त काळ टिकणाऱ्या लोणच्याकरिता कैरी ही परिपक्व असावी, त्यातील जी कोय असती म्हणजेच गाभा असतो तो पक्का झालेला असावा. सोबतच कैरी जेवढी आंबट आणि तिला दळ जास्त असेल तर तेवढंच लोणचंही जास्त चविष्ट बनतं. आता या कैऱ्यांना आणल्यानंतर जर तुमच्याकडे वेळ नसेल लगेच कैरीचं लोणचं बनवण्याकरिता, तर या आपण पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत. यामुळे कैऱ्या नरम पडत नाही लवकर. सोबतच यावरील चीक, कचरा आहे तो देखील स्वच्छ होतो. कैऱ्या धुतल्यानंतर लगेचच एकदम स्वच्छ कपड्याने कोरड्या करून घ्यायच्या आहेत. लक्षात घ्या, लोणचं बनवताना या कैऱ्यांवर पाण्याचा अंश जरा सुद्धा राहायला नकोय किंवा आपल्याला भांडे देखील अजिबात ओले वापरायचे नाहीये. ही सर्वात महत्त्वाची काळजी आवर्जून पाळायचीच. तर आज आपण 2 किलो कैऱ्यांचं लोणचं बनवतोय. त्याकरिता ज्या घेतलेल्या कैऱ्या आहेत त्यांचा पहिले देठाचा भाग कट करून घेतला. आता या कैऱ्या मी अडकित्त्याने फोडून घेणार आहे, कारण अगोदर सांगितल्याप्रमाणे लोणच्याची कैरी ही परिपक्व झालेली असावी आणि अशी कैरी आपल्याला चाकूने अजिबात कापता येत नाही. एका कैरीच्या आपल्याला कमीत कमी 10 ते 12 फोडी करून घ्यायच्या आहेत. जेवढ्या छोट्या फोडी तेवढं कैरीचं लोणचं पटकन राबतं, वाया देखील जात नाही आणि दिसायला देखील छान दिसतं. आता बऱ्याच जणांकडे अशा पद्धतीचा अडकित्ता नसतो, तर त्यांनी ना मार्केटमध्ये भरपूर सारे असे कारागीर असतात जे आपल्याला कैऱ्या फोडून देतात. त्यांच्याकडून तुम्ही या कापून आणू शकता. आमच्याकडे 20 ते 30 रुपयांमध्येच 1 किलो कैरी फोडून देता. तर बघा, संपूर्ण कैऱ्या मी एकदम छान अशा छोट्या छोट्या फोडींमध्ये कट करून घेतल्या. अर्थातच मला थोडीशी मिस्टरांची देखील मदत घ्यावी लागली, कारण या कैऱ्या फोडणं तेवढं काही सोपं काम नाहीये. तर बघा, अगदी एकसारख्या छोट्या छोट्या फोडींमध्ये आपण या कैऱ्या फोडून घेतलेल्या आहेत. आता या आपल्याला पहिले स्वच्छ करून घ्यायच्या. यामध्ये ना बऱ्याचदा बी असतं किंवा थोडीफार साल राहिलेली असती, ती पूर्णतः काढून घ्यायची. फोडी देखील एकदम कोरड्या कपड्याने व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या, कारण आपण या फोडी लोखंडी अडकित्त्याने कापलेल्या आहेत तर त्या काळ्या पडायला नको. लक्षात असू द्यात, या पुसण्याकरता देखील कोरड्याच नॅपकिनचा वापर करायचा आहे. बघा काय मस्त भरपूर सारा गर असलेल्या म्हणजेच दळ असलेल्या पांढऱ्या शुभ्र हिरवागार पाट असलेल्या आपल्या कैरीच्या एकसारख्या फोडी तयार झाल्या. आता यावर साधारणतः 1 छोटा चमचा भरून हळद घालायची, थोडासा हिंग घालायचा आणि अगदी 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मीठ घातल्यामुळे आपल्या या फोडींना छान असं भरपूर असं पाणी सुटेल आणि कैरीला जेवढं जास्त पाणी सुटतं ना तेवढं लोणचं पटकन राबतं, खायला देखील मस्त लागतं. आणि पूर्वीच्या काळच्या आजी म्हणतात की असं लोणचं केलं की ते जास्त काळापर्यंत टिकतं. पण तुम्हाला सांगू का, ही पद्धत न वापरता देखील आपण लोणचं भरपूर काळापर्यंत टिकू शकतो. ती पद्धत मी तुम्हाला मागील 2 ते 3 वर्षी शेअर केलीच आहे. आता या फोडी मी एका चाळणीमध्ये काढून घेते आणि ही चाळणा एखाद्या कढाईवर किंवा भांड्यावर ठेवून देते. असं केल्यामुळे जेवढं काही एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते कढाईमध्ये निचरेल. आता तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर एवढ्या वेळामध्ये तुम्ही भरपूर सारे वेगळी कामं देखील करून घेऊ शकता. 3 ते 4 तासांनंतर आपल्या या फोडी काय मस्त अशा पिवळ्या धमक झालेल्या आहेत. याचाच अर्थ याला मस्त असं पाणी सुटलं असेल. हे पाणी आपण फेकून द्यायचं आहे, याचा काही एक उपयोग नाहीये. आता या फोडी आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत. तर फॅन खाली किंवा कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही या अर्धा ते पाऊण तासाकरिता सुकवून घेऊ शकता. जास्तही सुकवू नका, नाहीतर मग लोणच्याच्या फोडी खाताना छान अशा मऊ किंवा रसरशीत लागत नाही, वातडल्यासारख्या तयार होतात.
आता या 2 ताटांमध्ये मी या फोडी पसरवून घेतल्या, त्या सुकण्याकरिता फॅन खाली ठेवून देते. आता आपण लोणच्याचा मसाला कसा बनवायचा ते बघूयात. म्हणजेच एका प्रकारचं मी तुम्हाला प्रीमिक्सच बनवून दाखवणार आहे. तर 2 किलो कैरीच्या लोणच्याकरिता घेऊयात 40 ग्रॅम लाल तिखट, 40 ग्रॅम हळद, 40 ग्रॅम धना पावडर, 20 ग्रॅम काश्मीरी लाल तिखट. काश्मीरी लाल तिखट आवर्जून वापरा, यामुळे रंग छान येतो. 4 ग्रॅम हिंग घेतला, यामुळे स्वाद आणि लोणचं टिकण्याकरिता मदत होते. 20 ग्रॅम म्हणजेच 3 मोठे चमचे कच्ची बडीशोप, 5 ग्रॅम लवंग, 5 ग्रॅम काळी मिरी, 5 ते 6 हिरवी वेलची, पोह्याचा 1 चमचा भरून मेथी दाणे, 100 ग्रॅम स्वच्छ करून घेतलेल्या लसूण पाकळ्या, 500 किंवा 550 ग्रॅम मीठ. खडा मीठ घेतलं असेल तर थोडं कमी घ्या. आणि 100 ग्रॅम मोहरीची डाळ घेतली, ही थोडीफार कमी अधिक करू शकता. सोबतच घेतलाय 200 ग्रॅम बारीक चिरलेला गूळ, पण हा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. नसेलच आवडत तर स्किप करू शकता, पण मी सांगेल गूळ घातल्यामुळे लोणचं फारच जास्त चविष्ट तयार होतं. आता घेतलेलं साहित्य ना छान असं भाजून घेऊयात. यामुळे त्यामधील जी काही आर्द्रता असते, ओलसरपणा असतो, तो नाहीसा होतो आणि आपलं लोणचं जास्त काळ टिकण्याकरिता मदत होते. तर सुरुवातीला मी मीठ भाजून घेते, कारण मिठाला बऱ्याचदा पाणी सुटल्यासारखं होतं आणि मग यामुळे आपल्या लोणच्याला लवकर बुरशी लागू शकते. त्यामुळेच तर तुम्ही खडा मीठ किंवा साधं मीठ कोणतंही वापरत असाल तरी देखील ते पहिले भाजूनच घ्या. हे हलकंसं छान असं कोरडं झाल्यासारखं वाटलं की लगेच ते एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता सेम पद्धतीने एकदम कमी गॅसवर ही मोहरीची डाळ देखील भाजून घेते. ही भाजायला फारच वेळ कमी लागतो. माझ्याकडनं एक चूक झाली, ती मी तुम्हाला पुढे सांगतेच. ती चूक तुम्ही करू नये म्हणूनच सांगितलं, गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा. तर बघा, सतत हलवत ही डाळ मी भाजतीये, पण एवढ्यातच मला मुलाने आवाज दिला, तिकडे गेले, तर ही डाळ थोडीशी करपल्यासारखी झाली होती. पण हरकत नाहीये, टेस्टमध्ये जास्त काही बदल होत नसल्यामुळे मी तशीच ही वापरली आहे. पण तुम्ही मात्र हा हलगर्जीपणा अजिबात करू नका. आता घेतलेला लसूण देखील भाजून घेऊयात. आता हे घेतलेलं संपूर्ण साहित्य वाटीच्या किंवा मग चमच्याच्या प्रमाणामध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. लसूण जरा वेळ असाच कोरडा भाजून घेतला की तो साईडला सरकवायचा आणि पॅनमध्ये अगदी 1 ते 1.5 पळी तेल घालायचं. आता या तेलामध्येच आपण घेतलेली बडीशोप, मेथी दाणे आणि खडा मसाले देखील भाजून घेऊयात. बरेच जणांना लोणच्यामध्ये बडीशोप घालत नाही, पण तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की वापरून बघा. खूप छान जबरदस्त टेस्ट येते. आणि बरेच जण जो विकतचा लोणचं मसाला आणताना त्यामध्ये बडीशोप ही वापरलेलीच असते. तर त्यामुळे घरच्या मसाल्याला देखील अगदी सेम टेस्ट येण्याकरिता तुम्ही ही नक्की वापरून बघा. संपूर्ण जिन्नस छान असा सुगंध दरवळेपर्यंत खमंग अशी भाजून घेतली की लगेचच ती एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. आपण घेतलेले जर खडा मसाले तुम्हाला एकदमच बारीक पावडर स्वरूपात हवे असतील तर लसूण यामध्ये मिक्स करू नका. हे सेपरेट दळून घ्या आणि लसूण सेपरेट दळून घ्या. हे लगेचच मी मिक्सरला फिरवून घेते. मी गॅस बंदच केला आहे, पण पॅन आपला अजूनही जरासा गरम आहे. त्यामुळे मी यामध्ये लगेचच हे संपूर्ण सुके मसाले घालते. हे सुके मसाले आपल्याला जास्त भाजण्याची अजिबात गरज नाहीये, कारण हे जर भाजायला गेलो तर ते करपू देखील शकता. त्यामुळे हे गरम पॅनमध्येच जरासे भाजून घेऊयात आणि लगेचच यामध्ये हे दळून घेतलेले खडा मसाले आणि लसणाची पेस्ट घालूयात. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता वर्किंग वुमन करिताची खास पद्धत सांगते. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही सकाळीच कैऱ्या फोडून ठेवा, त्यांना मीठ वगैरे लावून ठेवा, ज्यामुळे पाणी व्यवस्थित निघेल. आता या कैऱ्या सुकट ठेवेपर्यंत आपण हा मसाला तयार करून घेऊ शकतो, किंवा मग अगोदर जेव्हा तुम्हाला कधी वेळ असेल त्यावेळेलाच तुम्ही हा मसाला बनवून ठेवू शकता. तयार केलेला मसाला महिनाभर टिकतो, त्यामुळे हा तयार करून ठेवायला काहीच हरकत नाहीये. आता हे मिक्स झाल्यानंतर लगेच यामध्ये मोहरीची डाळ आणि मीठ देखील घातलं तर बघा, आपलं लोणच्याचं प्रीमिक्स म्हणजेच मसाला तयार झालाय. अगदी विकत मिळतो ना तसाच मसाला हा तयार होतो. हा मसाला तुम्ही भाज्यांकरिता देखील वापरू शकता. आचारी स्टाईल आलू भाजी तर जबरदस्त होते. आता एवढ्या वेळामध्ये आपल्या या कैरीच्या फोडी बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत, परंतु बघा यामध्ये अजूनही छान असा मऊपणा आहे. पण फोड दाबल्यानंतर अजिबात यातून बाहेर पाणी निघत नाहीये. अशा पद्धतीच्या फोडी आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत. लगेच यामध्ये हे तयार करून घेतलेलं लोणचं प्रीमिक्स म्हणजेच लोणच्याचा मसाला घालायचा आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं. तर हात एकदमच कोरडे करून घ्या आणि वापरलेले भांडे देखील कोरडेच वापरा.
यामुळे लोणच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश जाणार नाही. आता बऱ्याच जणांना खूप कमी तेलातील लोणचं आवडतं, तर त्यांनी तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आपण तेल कढवायला घेऊयात. त्यासाठी सेम पॅन गॅसवर ठेवलाय. आता यामध्ये घालूयात 500 ते 600 ग्रॅम तेल. तेलाचं प्रमाण अगोदर सांगितल्याप्रमाणे कमी अधिक करू शकता. फक्त हे तेल घेत असताना आपल्या कैरीच्या संपूर्ण फोडी व्यवस्थित तेलात बुडतील या पद्धतीने घ्यावं. आता हे आपण एकदम कडकडीत गरम करून घेऊ. तर बघा तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालं. यामध्ये एखादी लसूण पाकळी सोडून बघायची. बघा मस्त अशी ही फुलली जातीये, तळली जातीये. आता गॅस बंद करायचा आहे आणि लगेच यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा. गूळ शिजल्यानंतर बऱ्याचदा याचे एकदम घट्टसर असे कडक खडे तयार होतात. पण हा शिजवून घेणं गरजेचं आहे. यामुळे आपलं लोणचं जास्त काळ टिकतं. बुरशी लागण्याचे चान्सेस फारच कमी होतात. तर बघा गरम तेलामुळे आपला गूळ पूर्णतः विरघळल्यासारखा दिसतोय. आता हे तेल एकदम छान असं थंड करून घ्यायचंय. तर बघा काही वेळातच आपलं तेल पूर्णतः थंड झालंय आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे गूळ आपला खूपच कडक असा तयार झालाय. पण काळजी नसावी, जसजसं हे लोणचं मुरत जातं ना, तसा गूळ देखील विरघळतो. तर याला फक्त कमीत कमी 2 ते 3 दिवस पुरेसे आहे. 3 दिवसामध्येच हा पूर्णतः विरघळेल. आणि गूळ घातल्यामुळे ना तेल थोडंसं कमी वापरलं तरी देखील चालतं. कारण गूळ विरघळला की त्याला देखील पाणी सुटतं. तर खार थोडा जास्त प्रमाणात दिसतो. आता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. आता हे लगेचच बरणीत न भरता 2 ते 3 दिवसांकरिता असंच टोकरीमध्ये झाकून ठेवूयात आणि दररोज सकाळ संध्याकाळ व्यवस्थित असं हलवून देऊयात, खालीवर करून देऊयात. तर बघा तिसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला हे लोणचं दाखवतेय. बघा आपल्या या लोणच्याला किती सारं तेल सुटलंय. कारण मीठ आणि गूळ दोनही विरघळलेले आहेत. त्यामुळे तेलाचं प्रमाण हे तुम्हाला जास्त दिसतंय. काय मस्त असं लाल लाल चुटूक आपल्या या कैरीच्या फोडी दिसतायत. आणि तुम्ही बघत असाल आता अजिबात तुम्हाला गुळाचे खडे देखील दिसत नसतील. हे अशा पद्धतीचं चटपटीत चवीचं लोणचं ना चवीला फारच भारी लागतं. पण जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर स्किप केला तरी देखील चालणार आहे. बाकीचं संपूर्ण प्रमाण सेमच ठेवा. आता लोणचं साठवायचं कसं ते सांगते. तर शक्यतो लोणचं हे चिनी मातेच्या किंवा काचेच्याच बरणीमध्ये भरून ठेवायचं. यामुळे लोणच्याला थंडावा मिळतो. ते जास्त काळापर्यंत टिकतं. आता हे छान दिसावं म्हणून मी एकदम वरपर्यंत बरणी गच्च भरली आहे. पण तुम्ही असं अजिबात करू नका. बरणी थोडीशी रिकामी राहू द्या, जेणेकरून ते तुम्हाला हलवायला व्यवस्थित खालीवर करायला सोपं पडेल. आता हे संपूर्ण लोणचं असंच बरणीत न ठेवता जेवढं तुम्हाला खायचंय तेवढं छोट्याशा बरणीत भरायचं. यामुळे खरकाटे अन्न या कैरीच्या फोडींना लागत नाही, हवा लागत नाही आणि यामुळे लोणचं जास्तीत जास्त काळापर्यंत टिकतं. लोणचं टिकवण्याच्या 2 महत्त्वाच्या टिप्स म्हणजे एकतर तुम्ही पाण्याचा अंश लोणच्यामध्ये जाऊ देऊ नका आणि दुसरी म्हणजे संपूर्ण फोडी तेलामध्ये व्यवस्थित दबलेल्या असाव्यात. तर तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.